लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ तसेच आंदोलनादरम्यान युवकांवर झाल्याचा आरोप असलेल्या लाठीचार्जच्या विरोधात नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राजभवन सदर येथे आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही लोकशाही मूल्यांच्या विरोधातील असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर समाधानकारक निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला। आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। की विद्यार्थी जंतर मंतरवर असताना साधी चर्चा करण्याचं सौजन्य या सत्तांत झालेल्या भाजप सरकारने दाखवलेलं नाही आणि म्हणून संसदेच्या पहिल्या दिवशी युवांनी संसदेकडे आपले प्रश्न विचारण्यासाठी, उत्तर मागण्यासाठी, जबाब मागण्यासाठी मार्च सुरू केला। परंतु त्यांच्यावर ज्याप्रमाणे अन्याय करण्यात आला, मुलींना असॉल्ट करण्यात आलं, त्यांच्या गुप्तांगणावर लाठी मारण्यात आली, युवांना विनाकारण त्यांना मरेतोर मारण्यात आलं आणि अशा प्रकारे इंग्रजांपेक्षा देखील, जनरल डायर पेक्षा देखील हे जे बत्तर सरकार आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी प्रत्येक काँग्रेसचा एक शिपाई आज खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेला आहे। आपण पाहिलं असणार की हा देश आजपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या मार्गावर चालणारा देश होता। पण हे जे सरकार आहे, हुकुमशाहीची सरकार आहे, हे लोक संविधान न मानणारी सरकार आहे। आपण पाहिलं असणार की 2 दिवसा अगोदर जे मुलांवर मारण्याचं काम या लोकांनी केलं आणि काल देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना जी अटक केली व त्यांच्यावर जे मारहाण केली त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत आणि हा आंदोलन सतत सुरू राहणार आणि जेव्हापर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही आणि त्यासोबतच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे, तुम्हाला ताब्यात घेतलं जाऊ शकतं। मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है, मोदी जब जब डरता है पुलिस को आगे करता है। पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणारे लोक, आम्ही घाबरणारे लोक नाही। Please.